दोन संघामध्ये मॅच सेकंड राऊंडची पहिली लढत पाहायला मिळते. तर स्ट्राइक एंडला फलंदाज आशिष आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज सोनू पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश. हर्षल. मॅचला सुरुवात 3 षटकांची लढत. 18 चेंडू 18 मध्ये किती धावा केल्या जातील आणि त्यानंतर त्या मात्र समोरच्या टीमला कराव्या लागतील. जाऊया पंचांचा ग्रीन सिग्नल आला. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फलकस फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षकाला चेंडूपर्यंत चेंडू अडवला गेला आणि 1 धावाने मात्र सुरुवात होते दुसऱ्या राऊंडच्या मॅचला. पुढचा चेंडू मात्र ऑफसाईड चेंडू होता. मात्र हलकासा कट केलाय चेंडू. थोडासा फंबलिंग पाहायला भेटला क्षेत्ररक्षणामध्ये. दूरवरून धावत परत प्रशांत आला. चेंडू अडवला गेला आणि बघता बघता इथे धावा कंप्लीट केल्या. दोन धावांनी संघाची धावसंख्या 3 या आकडेवर पोहोचले. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहात मित्रांनो या दुपारच्या सत्रामध्ये. नक्कीच या कडक उन्हामध्ये तब्बल 3:30 वाजत आलेत आणि 3:30 वाजेमध्ये आपण ही सेकंड राऊंडची पहिलीच मॅच पाहत आहोत. पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील ही पहिली मॅच. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर फटका ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केलाय. क्षेत्ररक्षक धावतो पळतो पाहूया. चेंडू परत पोहोचलाय. चेंडू अडवला गेला. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. 2 ने धावसंख्या 5 या अंकीवर पोहोचल्या. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू नक्कीच लाईन चेक केले जाईल. व्हाईट चेंडू आहे. पुढचा चेंडू पाहूया. हो सिल्वर गतीचा चेंडू होता. हा चेंडू मात्र मारू कुठे पाठवू कुठे या माराच्या रादामध्ये हा चेंडू अंगाला स्पर्श झाला आणि बघता बघता हा चेंडू चिकी सिंगल पाहायला मिळाली. प्रसन्न चव्हाण सर कुठेतरी मॅच थांबल्या होत्या आणि गॅप झाला होता. फक्त नाईटला कबड्डीची अँकरिंग करायला मिळत होती. पण आता पुन्हा एकदा प्रीतम जोशी म्हणतात का अंडर 24चं वर्ल्ड कप ठेवलेला आहे. शहापूरचं वर्ल्ड कप असं म्हटलं जात आहे आणि पर्व दुसऱ्यामध्ये तुम्ही आणि तुमचे मित्र प्रसन्न चव्हाण सर समालोचन करण्यासाठी यायचं आहे आणि नक्कीच आम्हाला संधी पुन्हा एकदा याच मैदानावर याच होम ग्राउंडवर आणि आपल्याच ऐतिहासिक मैदानावर करण्याची मिळते. पाहूया नक्कीच पुन्हा एकदा एकच धाव. 3 षटकांची मॅच असेल आणि 3 षटकामध्ये जास्ती धावा कराव्या लागतील. तर पाहायला गेलं तर आतापर्यंत धावा 8च धावा आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र लेग साइडच्या दिशेने उडवला. तिथे मात्र प्रशांत सुकी या खेळाडूकडून झाले. नक्कीच सोरेग एफर्ट होता. थोडासा फॉर्मिंग झाला पण बघता बघता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 9 च्या मात्र प्रगती पथावा लागल्या. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज कोण होतं. यापुढे सेकंड राऊंडची मॅच नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूया. मॅच असेल जीजी स्पोर्ट्स. असं वाटलं होतं की जीजी स्पोर्ट वाकलं नाही की जीजी स्पोर्ट्स मड आणि त्याला फाईट करणारी टीम कळंबे संघ. चला आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मुख्य मंचावर टॉच उडवण्यासाठी यायचंय. बेस्ट ऑफ बोर्शिदी संघाचा 30 गोलंदाज दुसरे षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय प्रगती पथावर. तेजस सज्ज झालाय. तर कशा प्रकारे गोलंदाजी त्याची राहील हे मात्र पाहायला मिळेल. तर सलामीचे दोन्ही फलंदाज आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला. 6 मध्ये 9 आल्या. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा अफलातून पाहायला मिळतोय. चेंडू पैकी होईल तत्पुरता घेतल्या या 2 धावा. प्रसन्न चव्हाण सर नक्कीच बैलगाडा क्षेत्राचे समालोचन केलं.
कबड्डीचं समालोचन केलं, आज क्रिकेटचं पुन्हा एकदा. सर्व प्रकारचे वेगवेगळेचे समालोचक असतात. बैलगाडा क्षेत्रामध्ये वेगळं म्हणावं लागतं, कबड्डीमध्ये वेगळं म्हणावं लागतं. एखादा शब्द त्यातील निघला तर मित्रांनो माफ करा, आपला छोटा भाऊ समजून चुकी माझी माफ करा. पण आता मात्र फटका फसला, खेळाडू असला, कारण की धक्का गोलबंद संघाला बसला. विकेटचं बटन. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. फलंदाजीसाठी सज्ज झाला. पहिला चेंडू ऐकण्याचा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला गेला. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एकच धाव घेतली जाते. धावसंख्या 12 या अंकीवर पोहोचलोय. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा हलकासा कट करतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. कुठेतरी तेस्तार गोलंदाज आहे आणि तो मात्र लाजवाब गोलंदाजीची शैली मैदानामध्ये करत आहे. त्याला माहित आहे तेजसला 3 षटकांची मॅच, 3 षटक म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी आहे. 3 गोलंदाज आमच्या संघाचे स्टार आहेत आणि 3 षटकामध्ये कमी धावा देऊ, पण गोलबंद संघ सुद्धा म्हणत असेल आम्ही सुद्धा आक्रमण करू. धावसंख्या आतापर्यंत 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वाहार चेंडू, बाट फिरवायच्या अगोदर चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, कारण की ही तोफ मशीन आहे. तेजस म्हणजे तोफ मशीन. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, कशा प्रकारे टाकला जाईल पाहायला मिळेल. पुढील चेंडू आकाशालगत उडवलाय. पाहूया उंची जास्त अंतर कमी, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जाऊन झेल टिपतोय आणि विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बॅक टू द डग आउट. दुसरा धक्का लागतो तो मात्र टीम गोलबंद संघाला. धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या स्थिरावलेली, तिथेच थांबलेली. गाडी मात्र पुढे जात नाहीये, ट्रेन अटकलेली आहे 13 या अंकेवर. पुढील फलंदाज प्रशांत. पुढील फलंदाज प्रशांत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि गोलंदाजीसाठी सुद्धा प्रशांत. नॉन स्ट्रायकिंगला प्रशांत आहे, स्ट्रायकिंगला सलामीचा फलंदाज अजूनही सज्ज आहे. रात्रभर कबड्डी, दिवसा क्रिकेट. पाहूया पहिला चेंडू मात्र प्रशांत याचा उडवलाय ऑफसाईड या दिसायला. नजाकत भरी शॉट, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेला. बघ चेंडू पैकी होईल, तत्पुरता घेतल्या गेल्या या 2 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे, त्याचप्रमाणे एकद उभा करून धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होते 14 नंतर येणारे अंक म्हणजेच 15 या अंकावर पोहोचले. 1 रन शॉट म्हणजे 14च. पंचांचं लक्ष पहा मित्रांनो, अप्रतिम पंचांच्या भूमिकेत.
पाहूया पुढील चेंडू. आता मात्र नक्कीच भरकेटलेली लाईन पाहायला भेटते. वाईट वाईट +1 बाईच्या स्वरूपात एकूण 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या कुठेतरी बॅकफुट वर चालली होती. आता मात्र 2 धावा ऍड केल्यानंतर फ्रंट फुट वर जाईल. धावसंख्या 16. आता मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू, लाजवाब चेंडू, मॅग्निफिशंट चेंडू. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा ऑफ साईडच्या दिशेने डान्सिंग ग्राउंड फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, चेंडू सुद्धा पळत आहे. आणि आता हा चेंडू भरपूर काळानंतर जमिनीला गुदगुळा करत चेंडू पोहोचलाय ऑफ साईडच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. ठोकटीचे 2 टीमचे कॅप्टन आधी बोलवत आहे. 2 टीमचे कॅप्टन. टीम मड विपक्ष कळंबे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना इन्व्हाइट करतोय का आपण मुख्य मंचावर टॉच उडवण्यासाठी यायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू पर्यंत पोहोचलाय. थोडासा फंबलिंग झाला. बघता बघता पुन्हा 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या जातात. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या 22 2 22. पुढील चेंडू मात्र पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय 2 धावा. 24 या अंकावर धावसंख्या पोहोचल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने उडवलाय. भव्य क्षेत्ररक्षक येतो. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू रिलीज होतोय. बघता बघता 2 कंप्लीट झाल्या. तिसरी होणार की नाही आणि तिसरी धाव कंप्लीट होते की नाही आणि रनआउटच्या स्वरूपात ही विकेट पाहायला मिळते. अशा प्रकारे 18 चेंडू टाकून होतात आणि 18 चेंडू मध्ये धावा पाहायला गेल्या तर प्रगती पथावर धावा झाल्यात. गोलबन टीमच्या 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र बेस्ट ऑफ बोरशिटी संघासमोर.
आणि 18 मध्ये करायचे धावा 27. 18-27 समीकरण आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि भावेश. चला मॅचला सुरुवात करायचं मित्रांनो. 3:30 वाजून गेलेत आणि 3 षटकांची मॅच आहे. बघा प्रशांत चव्हाण सर आमचे आनंद घेत आहेत आज या दुपारच्या सत्रामध्ये. षटक पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाजीसाठी. गोलंदाज गोलबंद संघाचा मनोज. पाहूया मनोज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 27 धावा डिफेन्स करायचे 18 चेंडू मध्ये. पाहूया पहिला चेंडू. पहिला चेंडू एक साईडच्या दिशेने उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचे. चेंडू अडवला गेला. बघता बघता इथे धावा मिळतील 2 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा आता मात्र दांडी दांडी गोल. विकेटचं पतन. परफेक्ट यॉर्कर. भावेशला मात्र डगआउट मध्ये जावं लागेल. पहिला गडी बाद. पहिला मासा घालायला लागतोय. पूर्ण दिवस गळ टाकून अटकून राहिलो होतो पण मासेच लागत नाही. इथे मात्र पहिलाच मासा घालायला लागला. विकेटचं पतन. चला पुढील फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये यायचं आणि यानंतरची मॅच असेल. एका साइडला मड तर एका साइडला पाहायला मिळेल कळंबे संघ. मड संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी घेतलं आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेली टीम कळंबे संघ. चला आपण सज्ज राहायचं. तर पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल अविनाश करतोय की काय हा गोलंदाजांचा नाश. पाहूया. मागील मॅच मध्ये अफलातून फलंदाजी राहिली. म्हटलं मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे ज्यावेळेस पहिली मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी आपण एका ठिकाणी बसतोय, नियोजन करतोय, नाश्ता करतोय आणि त्यानंतर सेकंड मॅचला सुरुवात करत असतोय. आता सेकंड मॅचला सुरुवात होते तर पहिलाच फलंदाजी करत असताना आपण पाहायला गेलं तर गोलबंद संघाने धावा केल्या. 26-27 धावांचं आव्हान आहे. ते आव्हान पूर्ण पार पाडत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि दुसऱ्या चेंडूवर लगेच विकेट घेतली आहे. पाहूया आता मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल कारण की फलंदाज अविनाश आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलेला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आरू धावत जायचे चेंडू द्यायला. सर 40 बॉल नाहीये हे सुद्धा लक्षात ठेवायचे. जो चेंडू दिला जाईल त्या चेंडूवर मॅच खेळवायची आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. आता तर प्रथम स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय बच्चा उर्फ प्रशांत. गोलंदाजीसाठी मनोज चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीची कडा लागली आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्र या मैदानाचं त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये. चांगली गोलंदाजी चालू आहे गोलंदाज मनोजाची. बघा कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आमचा मित्र दीपेश कडक उन्हामध्ये आकाशामध्ये वरत बसलाय आणि मात्र दुसरे कॅच करतोय. चेंडू कुठे मारलाय, चेंडू गेलाय कुठं आणि नक्कीच त्यांच्यासाठी तर वरच आहे ते, आमच्यासाठी खाली आहेत आपण. पण वरून मात्र वेगळंच दृश्य दाखवण्याचं काम दीपेशाचं. पुन्हा एकदा आकाशाला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. नक्कीच उलटी कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. एफर्ट सुरेख होता पण तिथे मात्र फायला गेला तर झेल मात्र हाताला चेंडू रिलीज होऊन चेंडू मात्र जमिनीला आदळतो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात.
धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होते 6 धावा. पुढचा चेंडू पाहूया. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने उडवला. चेंडू क्षेत्ररक्षक धावतात पळतात. चेंडू परत पाहूया. आणि चेंडू पाहिला गेला तर नक्कीच अडवला गेलाय. बघता बघता 2 कंप्लीट आणि तिसरी धावेची पूर्तता. साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट. पहा मित्रांनो, चेंडू जोपर्यंत भिंतीला लागत नाही तोपर्यंत डिक्लेअर नाहीये हे सुद्धा लक्षात ठेवा. शेवटच्या कॉर्नरला जो मात्र लाईटचा पोल आहे त्यापासून इकडे षटकार चौकार दिला आहे. जरी तिथे जी माती आहे कच आहे तिथपर्यंत चेंडू गेला. चेंडूवर जेवढ्या धावा तिथे धावतील तेवढ्या धावा दिल्या जातील. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. धावसंख्या पाहायला गेल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा. ज्यावेळेस बोरशिदी संघ गोलंदाजी करत होता, गोलबंद संघ फलंदाजी करत होता तेव्हा सुद्धा 9 होत्या आणि आता त्याचप्रमाणे बेस्ट ऑफ बोरशिदी संघाच्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. तर आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज तेजस. पहा 12 प्रतिनिधी आमचा मित्र आम्हाला सांगताना, कारण की बेस्ट ऑफ बोरशिदी संघाचा दुसरा गोलंदाज सुद्धा तेजस होता आणि गोलबंद संघाचा सुद्धा तेजस आहे. सर्व गोष्टी बरोबर चालू आहेत. प्रसन्न चव्हाण सर, काय होईल सांगू शकत नाही, कारण की क्रिकेट आहे. मैदानी कुठलाही खेळ असो. नक्कीच आमच्या जावेद भाई सुजय भाई यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच लाऊडली अपील केली जाते पंचांच्याकडे, पण हा चेंडू लाजवाब चेंडू फेकी. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तेजस याचा. पाहूया पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा लावली अपील केली जाते, मात्र वेगावर स्वार चेंडू इष्टाच्या मधून चेंडू निघून जातोय. फलंदाज मात्र बॅटिंगची शैली पहिलेच मात्र स्टान्स चेंज करतो आणि चेंडू मात्र गोलंदाज लाजवाब गोलंदाजी करतोय. टप्पा पडला का चेंडू मात्र वेगावर स्वार भन्नाट वेगाने निघून जातोय. ज्या प्रकारे बोरशिदी संघाचा 30 गोलंदाज तेजसला ओळखला जातो तो मात्र शांत आहे डगआउट मध्ये, पण हा गोलबंद संघाचा तेजस काय गोलंदाजी करतोय. 27 धावा. या धावा जास्त नाही आहेत, कमी आहेत आमच्यासाठी. आम्ही जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर ही मॅच सुद्धा जिंकू शकतो. जिंकणारा संघ एकच असेल, कोण जिंकेल कोण हरेल हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू बॅटीची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि पंच नक्कीच दंडित करतात गोलंदाजाला. 1 बाउट चेंडू. याप्रमाणे पुढचा चेंडू जर रिलीज केला तर वाईट किंवा नो दिला जाईल. सूर्य गोलंदाजी आतापर्यंत चेंडू टाकले या षटकातील 3 चेंडू. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू आकाशाला उडवला. पाहूया स्वतः क्षेत्ररक्षक धावत येतो. चेंडू परत झेल छुटा के बाज का दिल तुटा, पण इथे मात्र एफर्ट पाहायला गेले तर लाजवाब एफर्ट होते. नक्कीच सूर्य धावत पळत जात होता. ही झेल महत्वाची आहे आणि त्यासाठी धावत चालला होता, पण चेंडू मात्र पोचाच्या अगोदर धर्तीवर दान झाला. बघता बघता 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने धाव संख्या 1-1-1. 11 झाल्या. 1 विकेट गेले. 1-1. वरत दीपेशाचा कॅमेरा वर्किंग चालू आहे, खाली आमचं प्रसन्न चव्हाण सरांची चालू आहे. पाहूया धावसंख्या 11. चेंडू टाकून झाले 4. 2 चेंडू जखेल बाकी आहे आणि मॅच इम्पॉर्टंट आहे. पुढचा चेंडू फटका सुरेख आहे. पाहूया तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. थोडासा चेंडू उचली घेतो. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. बघता बघता 2 कंप्लीट आणि 2 ने धावसंख्या पोहोचली गेली. पुन्हा एकदा ना उसका ना मेरा, अब हो गए बोरशिदी टीम के देरा.
चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाजी फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या 5 चेंडू रिलीज केले आता शेवटचा चेंडू असेल मित्रांनो क्रिकेट आहे 3 षटकांची मॅच 30+ धावा झाल्या तरी मात्र फायटिंग स्कोर असतो पण इथे गोलंदाजांची कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचे गोलंदाज अफलातून गोलंदाजी केल्या बघूया 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे थोडासा रनवे मध्ये अडथळा होता 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज मात्र साजरी केली जाते आणि ते 7 चेंडू 14 धावा सकाळपासून पाहायला गेलं ना सर प्रशांत चव्हाण सर का 14 हा अंक येतोच कारण की हा 14 फेब्रुवारी 14 एप्रिल नक्कीच आता मात्र चेंडू वाईट आहे पुढचा चेंडू पाहूया 13 धावांची गरज आहे पुन्हा एकदा फटका सजवलाय ओहो लाजवाब स्ट्रोक फटक्यामध्ये वजन धावा मिळतील बोर्शीदी संघाला अर्धा डझन ठोकलाय पार्किंग लॉट मध्ये हा अविनाशाने गोलंदाजाचा केलेला नाश 6 धावांसाठी षटकार आता समीकरण राहिले उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे धावा 7 मिळेल का एकामेकांना 7 गोलंदाज देईल का गोलबंद संघाला 7 का बोर्शीतीचे हे दोन वाघ देतील एकामेकांना 7 दिली 7 तर होतील 7 नाही दिली 7 तर गोलबंद संघ गोलंदाजाने दिली 7 तर गोलबंद विजय होऊ शकतो बोर्शीतीच्या फलंदाजाने दिली 7 तर बोर्शीती विजय होऊ शकतो विजय एकच संघाचा होऊ शकतो पण यानंतरची मॅच असेल काटी की टक्कर ज्याने सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच 2 मॅच जिंकल्या एक संघ असेल तो मात्र मड संघ तर एक संघ असेल कळंबे संघ पाहूया 6 चेंडू 7 धावा डिफेन्स करण्यासाठी गोलंदाज आशिष स्ट्राईकला खेळाडू पाहतोय प्रशांत ज्याला एक जीवनदान मिळालेलं आहे 6 चेंडू 7 धावा पहिला चेंडू नो चेंडू आणि नो वर मात्र हा फटका 1 धाव एकूण 2 धावा ऍड केल्या जातील आणि आता समीकरण राहिलं उर्वरित चेंडू असतील 6 आणि आता धावा करायचे 5 6 चेंडू रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे नो चेंडू आहे रिव्ह्यू गमावलेला आहे नो चेंडू आहे पुढचा चेंडू फ्रीड चेंडू आहे आणि फुलटो चेंडू भिरकाव दिला एक साइड दिसला क्षेत्ररक्षक आहे तो सुद्धा म्हणतोय उन्हामध्ये लागला हा षटका कारण की हा लगा षटका 6 धावांसाठी षटकार अशा प्रकारे ही मॅच जिंकले बेस्टा बोर्शीदी संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत हारलेल्या संघाचं करूया कौतुक आणि नक्कीच नो डाऊट या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब असेल खेळाडू ठरेल अविनाश ठरतोय मॅन ऑफ द मॅच नक्कीच अविनाशाला विनंती करेल आपण की आपण मुख्य मंचावर यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी तर यानंतर फिल्डिंग साठी सज्ज व्हायची टीम कळंबे संघ चला कळंबे संघ चला उतरा